राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावर आणलंय, भाजपचा हिंदुत्वाचा चेहरा उतरवला, तर देवेंद्र फडणवीस यांनी सर्व दलाल एकत्र गोळा केले अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे। संसदेत सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं विरोधी पक्षनेते म्हणून पहिलेच भाषण झालं। यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला। हिंदूंबद्दल एक वादग्रस्त विधान देखील केलं। यावर आज प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राऊत म्हणाले की हिंदुत्वाची व्याप्ती खूप मोठी असून त्या हिंदुत्वाचा ठेका तुम्ही घेतलेला नाही, असं राहुल गांधी यांनी मोदी आणि शाह यांच्या तोंडावर सांगितलं। नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह भाजपच्या 9 मंत्र्यांवर राहुल गांधी भारी पडले। भाजप म्हणजे हिंदुत्व नाही। मोदी आणि शाह यांना राहुल गांधी यांच्या भाषणात वारंवार हस्तक्षेप करावा लागला। राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावर आणलं, भाजपचा हिंदुत्वाचा चेहरा उतरवला, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। राऊत पुढे म्हणाले की एवढंच नव्हे तर आपली बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागावं लागलं। गेल्या 10 वर्षात प्रथमच देशाचे मजबूत गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे संरक्षण मागितले। मोदी आणि शाह यांची एवढी हुकुमशाही आणि दादागिरी होती की कालपर्यंत आम्हाला त्यांच्यापासून संरक्षण मागावं लागत होतं। मजबूत आणि प्रामाणिक विरोधी पक्षनेता काय असतो हे काल देशाला दिसलं। एक अकेला सब पे भारी असं कालचं चित्र होतं। ही तर सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या, असं संजय राऊत म्हणाले। ज्यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधलाय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, शिवीगाळ करण्याची संस्कृती भाजपनं आणली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता हाती घेतल्यापासून राज्यात असं सुरू आहे, त्यांच्या टोळ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यावं लागेल। अंबादास दानवे यांनी कालपर्यंत सगळे शिष्टाचार पाळले होते। फडणवीस यांनी सगळे दलाल एकत्र गोळा केलेत। फडणवीसांनी गोळा केलेल्यांना भाजप हिंदुत्व काय माहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे।